काय ग सखू, तुझ्या सासरच्या घरी सगळ्यांची जेवणं झाल्यानंतरच तुला जेवावं लागत असेल ना? आणि तेही राहिलेलं उरलेलं शिळं पाकं असं खावं लागत असेल ना? हो ना? आमच्या घरात असा दुजा भाव नाही हा. जे आम्ही जेवणार तेच तुला देणार आणि आम्ही जेव्हा खाऊ तेव्हाच तुला देणार, मागाहून वगैरे नाही काही. बस जेव. हा हा, इथे नाही, बाहेर बाहेर पडवीत बस आणि पोटभर जेव. काही लागलं तर मागून घे, संकोच करू नको. हा जा. दुजा भाऊ नाही, पण मला एकटीला बाहेर बसायला सांगतायत. पण काय करणार, जावं तर लागेलच ना. विठुराया, खरं तर खायची इच्छा नाहीये रे, पण जर अन्नाचा अपमान झाला तर तुला आवडणार नाही ना, म्हणून खावं लागतंय. कोण कोण आहे? हो मग तू एकटी आहेस ना, म्हणून मी तुझ्या सोबतीला आलोय. किती गोड आहेस रे तू. तुला बघून मला इतकं बरं वाटलंय ना. हो ना, त्याच वेळाबाहेर रडतेय. तुला जेवण जात नाही ना, थांब आज मी बनवतो तुला. मला भरवलंस, पण तुला भरवण्यासाठी आज माझ्याकडे लोणी नाहीये रे. खुळी झालीस का? तुझ्या पानात तर बघ. लोण्याची वाटी, किती गोड आहेस रे तू. घे खा. ए सखू, एकटीच काय हसतीयस खुळ्यासारखी? खुळचटच आहे नाही सखू. काय कसले काय नाही, एवढ्या काळोखामध्ये हिशोब सुरू आहे म्हटलं, फारच मोठी उलाढाल दिसते. अयो नाही हो नाही, बऱ्याच दिवसात केला नाही ना हिशोब म्हणतो मी. पैके कुठून आले, कुठे गेले, किती आले त्याचा बघतोय हो, तपशीलवार म्हणतो मी. खरंय, कुठून कुठे आले हे पाहिलं की लगेच इकडचं तिकडे करता येतं नाही का? अय्यो पाप पाप नाही हो, जसाच्या तसा हिशोब दाखवणार बघा मालकीनबाईंना म्हणतो मी.
बघा ना बघा, मोरेश्वरनी 10 रुपये दिले हो. सावळ्याने 12 रुपये दिले आणि सुभेदाराकडून गजा काकाला 4 रुपये आले हो. 4 कुठे, फक्त 2च आले. काय हो गजा काका, आले की नाही सत्य ओठावर म्हणतो मी. तुम्हाला त्या सुभेदाराकडून रुके येतात म्हणून त्या सुभेदाराची माणिक तुम्हाला हवी आहे या घरात सून म्हणून, त्यासाठी चाललाय बघा हा खटा टोप. सांगू का हा हिशोब मालकीन बाईंना म्हणतो मी. सांगू दाम्या, जास्त साळसूतपणाचा आव आणू नकोस हा. ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. एक लक्षात ठेव, आपण दोघेही एका सोडीतून प्रवास करतो आहोत. उगा छिद्र पाडशील ना तर दोघेही बुडून मरू. अरे त्या सखूला घराबाहेर काढायचंय हाच आपल्या दोघांचा हेतू आहे ना. अरे मग दोघे मिळून जोर लावू ना. लावू जोर लावू. सखूला हाकलायचंच आहे ओ घराबाहेर. पण तुमची वाट वेगळी, माझी वाट वेगळी. अरे मग तू जा ना तुझ्या वाटेने, पण माझ्या वाटेत जर आड आलास ना तर मग तुझी सगळी गुपित चव्हाट्यावर येतील. कळलं? तेव्हा लक्षात ठेवायचं, माझ्या बाबतीत तोंड बंद ठेवायचं म्हणजे झालं. आता कसं? काय बसल्या बसल्या झोपणार आहेस की काय? हे घे धर, ही पथारी घे आणि इकडेच अंथरून झोप. घे. आणि काय ग सखू, तुला झोपेत चालायची वगैरे सवय नाहीये ना? हा नाहीतर झोपेत चालत चालत कृष्णामाई काठी जाशील आणि तिथेच बुडशील. झोप बाई, झोप झोप झोप. अरे झोपतेस का तू? जाऊ दे, झोप झोप. तुला ही कामं करून थकायला होत असेल ना ग. झोप झोप, आपण नंतर बघू ते. काही काम होतं का? नाही म्हणजे आता लगेच झोपणार नव्हते मी. काही काम असेल तर सांग. नाही नाही काही नाही, तू झोपत होतीस ना, झोप. पण आता माझ्या हातावर मेहंदी कोण काढे? खूप हौसीने मेहंदी घेऊन आले होते ग. पण जाऊ दे, माझ्या हातावर मेहंदी कोण लावून देणार आता? आईला मेहंदी काढता येत नाही. तुझ्या आईला मेहंदी काढता येत असेल ना ग? तुझ्या लग्नात त्यांनीच तुझ्या हातावर मेहंदी काढली असेल ना? हो, माझी उमाई खूप छान मेहंदी काढते आणि तिनेच माझ्या हातावर काढली होती आणि तिने मला पण शिकवली. हवं तर मी तुझ्या हातावर काढते ते ना. नाही ग, तुला झोपायचंय ना ग. नको, तू झोप. अगं झोपेचं काय एवढं, मी काढून देते ना पटकन मेहंदी. नको ग, परत अहो मलाच बोलतील की तुला जागवलं का. नको, नाही म्हणणार. दे ती वाटी इकडे दे, तू बस खाली, मी मेहंदी काढते. दे. पण या हाताच्या मध्यभागी काय काढशील? तू सांगशील ना ते काढेल. खरं तर तुझ्या हातावर आहे ना मोरपीस छान दिसेल. पण तू सांग ना, तुला काय आवडेल? बघ सांगू? हो सांग ना, तुला हवी ती मेहंदी काढेन मी. असं म्हणतेस? मग ना माझ्या हातावर
तू ना आहो लिह. आहो आहो छान वाटेल ना. तू नाही का त्या उपरण्यावर भरलं होतं, अगदी तसंच काढ. आहो. सखू, मला आहोंच्या आवडीनिवडी सांग ना. म्हणजे आहोंना जेवणात काय आवडतं ग खास? अहो खूप साधे, त्यांचे जेवणाचे हट्ट नाहीयेत. मला हे हवं ते हवं असं काही नाहीये त्यांचं. जे पानात येतं ना ते आवडीने खातात ते. तशी सासू काकूंची मेथीची पीठ पेरलेली भाजी फार आवडते त्यांना. कडू गोष्टींना गोड करून घ्यायची कला आहे त्यांच्याकडे. पण सगळ्यात काय आवडतं सांगू? पिठलं भाकरी आणि खरडा. हे त्यांना खूप म्हणजे खूप आवडतं. शी, मला ना पिठलं भाकर अजिबात आवडत नाही. अरे रत्न सोडून तू कोळसा हातात घेतोयस. तुम्ही माझे आहो आणि मी तुमची आग. सखूचं राज्य संपलं, आता पट्टर आणि माणिकचं राज्य सुरू. माझा खरा दाखिना तर माझे कुंकू आहे, माझं सौभाग्य आहे हो. मी ना खरे दाखिने आणलेत. उमयप्पांवरचं कलंक पुसलाय. हे बघा, मी तुमच्यासाठी बरंच काम केलंय. आता जे जे तुमचं आहे ना त्याच्यावर माझा हक्क आहे. माणिक आणि दिगंबररावांचं लग्नाचा बार जोरदार उडवून देऊ वाड्यावर. हे मी काय करतोय? नाही, मला आणखी सांग ना ग. अहो भांडण तंटा वाद अजिबात आवडत नाहीत, पण स्वच्छता मात्र खूप लागते. स्वच्छ कपडे लागतात, चुन्या सुरकुत्या चालत नाही. चुलघरात भांड्यांची आदळापट चालत नाही. सगळं नीटनेटकं लागतं. त्यांना असं वाटतं की घरात सगळ्यांनी गुण्या गोविंदाने आनंदाने राहावं. खूप नेकीचे, तत्वनिष्ठ आणि न्यायप्रिय आहेत माझे आहो. ए, तुझे नाही माझे. बघ, मेहंदी पूर्ण झाली. आवडली ना तुला? मनासारखीच झाली आहे ना तुझ्या? सखू, अगं किती सुंदर अक्षर आहे तुझं. इतकं छान लिखलंस की क्षणभर मला या शब्दात आहुंचा चेहराच दिसायला लागला. बघ ना, माझ्या हातावर आता कोरले गेले. आता मी आहो ना. असं मुठीत ठेवलं. अरे भिनू, अरे मी घर सोडून जातोय. का? अरे हळू, जरा हळू ना. भिनू, तुला तरी वाटतंय का की माझा आणि माणिकचा साखरपुडा व्हावा, आमचं लग्न व्हावं? नाही दादा, मुळीच नाही. मग मी गेलो हे तू कोणालाही बोलू नकोस, समजलं? मला पण हे लग्न नकोय रे, हा साखरपुडा पण नकोय. पण सांगून कोणी ऐकणार नाही. त्यामुळे यावर एकच उपाय, मी कुठेतरी निघून जाण.
म्हणून मी घर सोडून जातोय. पण तू हे कोणाला काहीही सांगणार नाहीस, कळलं? अरे पण दादा, अरे मी काय कायमचा जात नाहीये विनू, परत येणार आहे, काळजी नको करूस. तुझीच वाट बघत होते. सरू आत्या येऊन उजेड पाडून गेली तर तुझे डोळे दिपणारच ना. निघालास ना? ये मशाल घे. जातोच आहेस तर मला जाळून तरी जा, कारण तू गेलास की माझं तेच होणार ना. मी मरणार ना. मग तू इथे नसशील तर माझ्या प्रेताला अग्नी कोण देणार? त्यामुळे मला जाळून मगच तू जा. रमाई, अगं हे काय अभद्र बोलतेस तू? अरे खरं तेच बोलतेय. या क्षणी मी मरणारच आहे, कारण तू पळून गेल्यावर लाजेने मरण्यापेक्षा आधीच मेलेलं बरं. घे मशाल घे. रमाई, अगं, मला हे लग्न खरंच करायचं नाहीये का? ठीक आहे, शेवटी माझ्या शब्दांच्या चिंध्या होणारच. पण मग मी आज जगाला तोंड कसं दाखवणार रे? जाऊ दे, माझ्या मानापमानाची चिंता नको करूस तू जा आपला. तू गेलास ना की ज्या घराला आग लावेन मी, सगळं जाळून टाकेन. माझं काय व्हायचं असेल ते हो. हा, मग तू आणि तुझी सखू आनंदात राहा. जा. रमाई, चुकलो मी. भावनेच्या भरात काहीतरी पाऊल उचलत होतो मी. मला क्षमा कर. आणि आधी तू ती मशाल फेक. या जाळायच्या मारायच्या गोष्टी कशाला करतेस तू? फेक ती मशाल. मी कुठेही जात नाही, इथेच इथेच आहे मी, तुझ्या पायाशी. सखू, झोपलीस का? झोप झोप. काय झालं काकू? असं का बोलताय? अगो माणिक गो, नुसती रडतीये. काय झालं विचारलं तर काही सांगत नाहीये. काय करू ग मी? सारखी आपली सखूला बोलाव, सखूला बोलाव एवढंच म्हणतीये. पण मी तिला म्हटलं की सखूला तरी किती त्रास देणार ना, बिचारी दिवसभर काम करून दमते. तू झोप. हा, मी आपली जाते. नाही नाही, असं काय करताय काकू? येते ना मी. चला. येतेस का? चल ये. सखू ये ये इकडे. माणिक, सखू झोपली होती, फक्त तुझ्यासाठी आली बघ. आता तरी रडू नको बाळा. आई, तू जा ना. तू कशाला पाहिजे आमच्यात? जाते,
बघ बाई सखू, तू आल्यापासून माणिक स्वतःच्या आईला सुद्धा दूर लोटायला लागली. जाते हा. काय झालं माणिकताई? अगं तुला माहिती आहे ना किती दगदग होते. मला एवढ्या धावपळीची सवय नाहीये ग. गो पाय तर इतके दुखतायत ना की मी उद्या उभी राहू शकेल की नाही याची शंकाच वाटते बघ. गो देवा, कसं होईल माझं? हा, काय करू मी? माणिकताई त्यात काय एवढं? मी चेपून देते ना, तुला बरं वाटेल. अगं नाही 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 नाही, नको ग सखू, तुला कशाला त्रास? आणि आहुलला कळलं तर ते मला रागवतील ना. आणि तू माझी सखी आहेस, गुलाम नाही काय. म्हणून तू तू जा, तू झोप. आई ग, हा मेले माझे पाय. हा माणिकताई, पाय पुढे कर. अगं बघ, आता बरं वाटेल तुला. अगदी शांत झोप लागेल. मला एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय दिगू. ज्या चुका तुझ्या वडिलांनी केल्या त्याच चुका तूही करतोयस. मागचा पुढचा विचार न करता तुझे वडील घरदार बायका पोरं वाऱ्यावर सोडून निघून गेले. तूही त्यांच्याच मार्गावर जातोयस. मी शर्तीचे प्रयत्न केले, पण तू तुझा हट्टच सोडत नाहीयेस. का घर सोडून जातोयस तू? हे बघ दिगू, मला भक्ती, समर्पण, संत परंपरा वगैरे काही समजत नाही रे. मी बापडी संसारी बाई. मला फक्त माझं घर, मुलं, भरलेला संसार हवाय. आणि तू माझा एकुलता एक मुलगा आहेस. माझ्या सगळ्या आशा तुझ्यावर आहेत. मी जिवंत आहे ना ते फक्त तुझा संसार बघण्यासाठी. पण तूच असं घर सोडून निघून गेलास तर मी काय करायचं? माझा विचार येत नाही का रे तुझ्या मनात? रमाई, अगं तू अशी रडू नकोस ना. मी तुला नाही दुखवू शकत रमाई. हो ना, मग तू मला वचन दे, तू लग्नाला तयार आहेस आणि हा असा मूर्खपणा पुन्हा कधीच करणार नाहीस.